यशोगाथा ही कशी लिहायची या संदर्भामध्ये आपल्याला हे प्रॅक्टिकल आहे. जसं आपण वर्तमानपत्रामधली न्यूज हे 3 जे फॉर्मॅट आहेत किंवा टेक्निक्स आहेत, इन्व्हर्टेड पिरामिड स्ट्रक्चर असेल, त्यानंतर सस्पेंडेड इंटरेस्ट असेल, किंवा तुमचं लॉजिकल सिक्वेन्स मध्ये किंवा नॅरेशन मध्ये असेल, तर याच्यामध्ये आपण ते लिहित असतो. ज्यामध्ये आपल्याला एक लेआउट दिलेला आहे, हेड, लीड, बॉडी, स्टोरी अँड कन्क्लुजन. त्या एक लेआउट मध्ये आपण न्यूज स्टोरी वी प्रेझेंट इन द न्यूज और एनी न्यूज पेपर. आता सक्सेस स्टोरी, बऱ्यापैकी सक्सेस स्टोरीज यू आर ऑब्झर्व इन द न्यूज पेपर, मोस्टली इन ॲग्रो वन. म्हणजे फार्म बेस्ड ज्या काही न्यूज पेपर्स आहेत की ज्यामध्ये तुम्हाला सक्सेस स्टोरी मॅक्झिमम हे बघायला मिळतात. आता हे कशासाठी दिल्या जातात सक्सेस स्टोरी? कुणाला माहित आहे का? व्हाय द सक्सेस स्टोरी प्रेझेंटेड नियर द ऑडियन्स ऑर द नियर द रीडर्स. त्या ज्या सक्सेस स्टोरी असतात या प्रत्येक जण ते वाचत असतो आणि त्या तुमच्या पुढे मांडल्या जातात. ह्या सक्सेस स्टोरी ज्या आहेत तर ते इन्स्पायरेशनल असतात किंवा मोटिवेशनल असतात. सो दॅट वन प्रेझेंटेड नियर द रीडर अँड ऑडियन्स. जो आपला प्रेक्षक वर्ग असतो किंवा आपला ऑडियन्स जे काही वाचक असतात त्यांच्या समोर जे आपण सक्सेस स्टोरी मांडत असतो तर याच्यातून आपण प्रत्येकाला मोटिवेट करत असतो. आता इथे उदाहरणार्थ जर बघितलं तर आपण फार्म रिलेटेड ज्या काही सक्सेस स्टोरी आहेत त्याच्यामध्ये वी ट्राय टू मोटिवेट इच वन रुरल कम्युनिटी टू एंटर इन द ऍग्रिकल्चर ऑक्युपेशन. प्रत्येक जो काय ग्रामीण भागातला तरुण असेल किंवा ग्रामीण भागातील लोक असतील तर त्यांना एक व्यवसाय म्हणून शेतीकडे वळण्यासाठी आपण त्याच्यामधून ज्या ॲग्रोवन वर्तमानपत्र जे आहेत त्याच्यामध्ये आपण यशोगाथा बघत असतो. आणि ऑल्सो द सक्सेस स्टोरी नॉट ओनली डिपेंड ऑन ऑक्युपेशन वेअर वी एंटर इन द ऍग्रिकल्चर अँड वर्क फॉर रॉ मटेरियल. आपण काय फक्त रॉ मटेरियल तयार करण्याची अशा सक्सेस स्टोरी बघत. आणि ऑल्सो ऑफ एनी रॉ मटेरियल, जे काय रॉ मटेरियल आपल्या शेतीमधून तयार होतं त्याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग आहेत. दोज उद्योग और दोज एंटरप्राइजेस रन बाय द रुरल युथ. जे काही ग्रामीण भागातील युवक असतात किंवा मुलं असतात किंवा ग्रामीण भागातील लोक असतात की ज्यांनी चालू केलेलं असतं, तर अशा लोकांची म्हणजे फक्त कच्चा माल तयार करणं एवढ्या पुरतं सक्सेस स्टोरीचं मोटिवेशन सीमित किंवा त्याचं लिमिटेशन राहत नाही. तर त्याच्यावरती प्रक्रिया करणं हे सुद्धा तिथं तुम्हाला तिथं अतिशय महत्वाचं असतं. आता व्हॉट इज द पर्पज बिहाइंड दिस? आता याच्या काही सक्सेस स्टोरी वगैरे असतात. जसं आपण आता सांगितलं की तुम्हाला इन्स्पायरेशन करणं, मोटिवेट करणं. आता इन्स्पायरेशन करणं, मोटिवेशन करणं म्हणजे तुम्हाला प्रेरणा देणं असेल किंवा तुम्हाला प्रोत्साहन देणं असेल तर यातून काय होत असतं तर मॅक्झिमम रुरल कम्युनिटी ट्राय टू एंगेज इन द फार्मिंग. जे काय फार्मिंग किंवा फार्मिंग रिलेटेड एंटरप्राइजेस, ज्या काय व्यवसाय आहेत किंवा व्यवसायाशी संबंधित जे काही उद्योग आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही गुंतून राहू. आणि ऑल्सो दॅट वन हेल्प फॉर इन्क्रीज स्टँडर्ड्स ऑफ लिव्हिंग बाय इन्क्रीजिंग द इकॉनॉमिक स्टॅबिलिटी ऑफ द रुरल एरिया. आता तुम्ही जर शेती केली किंवा ग्रामीण भागामध्ये एखादा व्यवसाय चालू केला किंवा व्यवसायावर आधारित एखादा उद्योग चालू केला तर तुमच्या ग्रामीण भागाचं अर्थकारणे पूर्ण बदलणार असतं. त्यामुळे तुमच्या गावामध्ये जो काय राहणीमानाचा दर्जा असेल तर तो उंचावणार असतो. त्याचबरोबर प्रत्येकाला ज्या काय एक्सपेक्टेशन्स असतात तर त्या फुलफिल केल्या जातात आणि आपलं जे काय आयुष्य असेल ते प्रॉस्परस लाईफ म्हणजे सुखी, आनंदी आणि समृद्ध जीवन आपण त्या ठिकाणी जगू शकतो. म्हणून तुम्ही जर बघितलं तर या यशोगाथा तुम्हाला कशा पद्धतीनं द्याव्या लागतात. आता या यशोगाथा देत असताना त्याला सक्सेस स्टोरी वेन वी प्रेझेंट सक्सेस स्टोरी नॉट नॅरेट डायरेक्टली. ज्या काही स्टोरी आहेत त्या डायरेक्टली नॅरेट करता येत नाहीत किंवा त्याच्यामध्ये आपल्याला देता येत नाही. बट सम पॉइंट्स or some techniques you should use during writing or presenting the success story. जसं तुमचं न्यूज स्टोरी लिहायचे जे काय टेक्निक्स आहेत आणि मांडायचे जे टेक्निक्स आहेत, पद्धती आहेत, तर त्याच पद्धतीनं सक्सेस स्टोरी सुद्धा लिहित असताना किंवा त्याची मांडणी करत असताना त्याच्या काही टेक्निक्स आहेत, त्याच्या काय पद्धती आहेत. आता बिफोर दॅट वी स्टार्ट द डेफिनेशन ऑफ सक्सेस स्टोरी. आता सक्सेस स्टोरीची डेफिनेशन काय? A success story is a kind of a news story or feature story narrating the success of
आता ही कशासाठी सक्सेस स्टोरी असते, ह्याच्यातून आपण नॅरेशन देत असतो किंवा त्याच्यामधून आपण एक्सप्लेनेशन देत असतो. कोणाचं आणि इंडिव्हिज्युअल ग्रुप, एखाद्या वैयक्तिक व्यक्तीचं असेल किंवा एखाद्या सामूहिक कामाचं असेल, अँड इव्हेंट ऑर प्रोग्राम, एखादा कार्यक्रम असेल किंवा एखादा इव्हेंट असेल त्या संदर्भामध्ये नॅरेशन असेल, ऑर एनी अन ऑर्गनायझेशन, एखाद्या संघटित सुसंघटित संस्थेची माहिती असेल किंवा त्याची यशोगाथा असेल किंवा प्रोजेक्ट ऑर अन एक्सपिरियन्स, एखाद्याचा अनुभव असेल किंवा एखाद्याचा प्रकल्प असेल, या संदर्भामध्ये नॅरेशन विच मीन्स सक्सेस स्टोरी. आता जसं मी म्हणलं की सक्सेस स्टोरी मध्ये इंडिव्हिज्युअल असेल, ग्रुप असेल, इव्हेंट असेल, ऑर्गनायझेशन असेल किंवा प्रोजेक्ट असेल किंवा एखाद्या इंडिव्हिज्युअलचा एक्सपिरियन्स असेल, ह्याचं नॅरेशन, ह्याचं प्रेझेंटेशन थ्रू द स्पेसिफिक मीडिया ऑर मीन्स ऑफ कम्युनिकेशन. ज्या काही मीन्स ऑफ कम्युनिकेशन असतात किंवा मीन्स ऑफ कम्युनिकेशन चे जे काही साधनं असतात, तर ह्याच्यातून आपण या गोष्टी मांडत असतो आणि या गोष्टी मांडून इतरांना आपण प्रोत्साहित करत असतो. आता सक्सेस स्टोरी लिहित असताना टेक्निक्स ऑफ प्रिपेअरिंग सक्सेस स्टोरी, आता आपण बघितलं की न्यूज स्टोरी राईटअप करत असताना इन्व्हर्टेड पिरॅमिड वापरायचं, म्हणजे जे काय अत्यंत महत्वाचा भाग असेल तर ते टॉपला ठेवायचं, क्लायमॅक्स वगैरे स्टार्टिंगला ओपनिंग करून टाकायचं, आणि जे काही कमी महत्वाचा भाग असेल तर तो तुम्हाला काय करावा लागतो, शेवटी ठेवावा लागतो. तर त्या पद्धतीनं जसं आपण ती एक टेक्निक बघितली, त्यानंतर सस्पेंडेड इंटरेस्ट म्हणजे क्लायमॅक्स आपण सेंटरला ठेवायचा न्यूज स्टोरी मध्ये, आणि डायरेक्ट नॅरेशन किंवा सिक्वेन्स, लॉजिकल सिक्वेन्स म्हणजे स्टेप बाय स्टेप जशी घटना घडत गेली, क्लायमॅक्स असेल काय असेल ते जसं स्टेप बाय स्टेप घडलं असेल तर तसं नमूद करत जाणं. पण सक्सेस स्टोरी मध्ये पहिला न्यूनेस ऑर रिसेंटनेस ऑफ द इव्हेंट, याच्यामध्ये तुम्हाला पहिली गोष्ट महत्वाची आहे की ती जी काही सक्सेस स्टोरी असेल तर ती नवीन पाहिजे. तर एखाद्यानं गाव गावचा फार्म आहे त्याचं मॅनेजमेंट असेल, तुम्ही पुढच्या आठवड्यामध्ये पण परत गावचा फार्म त्याचं मॅनेजमेंट असेल, हे दाखवलं तर त्याच्यामध्ये इंटरेस्ट राहत नाही, न्यूनेस. आता कावचा फार्म म्हणजे हेडपेड सिस्टीम मध्ये मॅनेजमेंट असेल, मिल्किंग असेल किंवा तिथलं टोटल मॅनेजमेंट असेल तर याची इन्फॉर्मेशन देऊ शकता. ओपन हाऊस मधलं काव रेअरिंग असेल किंवा जे काय न्यूबॉर्न काउज असतील तर त्याचं रेअरिंग असेल, नवीन गोष्टी तुम्ही जिथं मांडणं अपेक्षित असतं. म्हणजे सब्जेक्ट शुड बी न्यू ऑर रिसेंट. जो काही विषय तुम्ही मांडणार आहात तर तो विषय नवीन असावा आणि त्या विषयाची जी माहिती आहे तर ती व्यवस्थित तुम्ही जिथं मांडणं अपेक्षित असतं. त्यानंतर दुसरा महत्वाची टेक्निक आहे इम्पॉर्टन्स फ्रॉम रीडर्स पॉइंट ऑफ व्ह्यू. तुम्ही जी काय माहिती देणार आहात तर ती माहिती रीडर पॉइंट ऑफ व्ह्यूच्या दृष्टीनं किती महत्वाची आहे हे सुद्धा तुम्हाला तिथं लक्षात घ्यावं लागतं. आता उदाहरणार्थ बघितलं तर ज्या काही सक्सेस स्टोरी आहेत ह्या सक्सेस स्टोरी प्रिपेअर करत असताना रीडर काय विचार करत असतो, विच वन एंटरप्राइज, विच वन ऑक्युपेशन गेट मॅक्सिमम प्रॉफिट, विच वन रिक्वायर मिनिमम इन्व्हेस्टमेंट, likewise activity or minimum resources, minimum manpower, and that one project or that one specific enterprise emerges by utilizing available resources. जे काय सद्यस्थितीमध्ये आता नवीन एखादा विषय कुठलाही असेल तुमच्या जवळ असणाऱ्या साधन सामग्रीमध्ये चालू करता येईल, जास्त इन्व्हेस्टमेंट किंवा खर्च न करता सुरू करता येईल आणि ज्यातून जास्तीत जास्त नफा मिळवता येईल आणि लेस एफर्ट्स फॉर द मार्केटिंग, जिथं आपल्याला कमी खर्च मार्केटिंगसाठी कमी कष्ट तिथं मार्केटिंगसाठी घ्यावे लागतात. तर अशा ज्या काही वेगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत तर या दृष्टीने तुम्हाला तिथं सक्सेस स्टोरी निवडावं लागतं, म्हणजे त्या स्टोरीचे इम्पॉर्टन्स, महत्व हे पटणं अपेक्षित असतं. देन प्रॉक्झिमिटी ऑफ द इव्हेंट टू द रीडर, म्हणजे ते तुमच्या रीडरला तंतोतंत हा मिळता जुळता असा विषय असावा.
नाहीतर तुम्ही इथं जे प्रोडक्शन होत नाही, म्हणजे ज्याचं प्रोडक्शन होत नाही याची जर तुम्ही माहिती देत बसाल किंवा त्याचं जर तुम्ही इन्फॉर्मेशन देत बसाल तर ती इन्फॉर्मेशन नॉट ऍक्सेप्टेड, नॉट अवेअरिंग बाय द फार्मर. ती सक्सेस स्टोरी वाचत सुद्धा नाही. तर ते तुम्हाला त्याच्या अनुरूप किंवा जे काही सक्सेस स्टोरी असेल की तुमच्या जे काही सराउंडिंग असेल, जर आता महाराष्ट्रामध्ये अग्रवन न्यूजपेपर पब्लिश होत असेल तर ते प्रत्येक एखाद्या भागासाठी एखादी सूट होईल अशा पद्धतीनं ती स्टोरी तिथं मांडण्याचा प्रयत्न केला जातो. देन अनयुज्युअलनेस, म्हणजे या स्टोरीमध्ये जे काय मांडणी असेल तर अनयुज्युअलनेस जे काय असतं की तुम्हाला एखादी इन्फॉर्मेशन देत असताना ती माहिती तुम्ही तंतोतंत लक्षात ठेवून त्याच्यामध्ये जाण्याचा, म्हणजे टेकिंग ऍक्शन, ज्याच्यावरती तुम्ही ऍक्शन घेऊ शकता किंवा त्याच्यावरती तुम्ही विचार करू शकता. लाईकवाईज सक्सेस स्टोरी प्रिपेअर देअर देन ह्युमन इंटरेस्ट, याच्यामध्ये तुम्हाला किमान त्या सक्सेस स्टोरीमध्ये फॉलो केलं किंवा माहिती तपासणं आवश्यक असतं. ज्यामध्ये तुम्हाला आवड जर असेल तर तुम्ही त्याला चिकटून राहता, आवड नसेल तर त्या गोष्टी तुम्ही सोडून देत असता. तर त्या पद्धतीने तुम्ही ज्या काही सक्सेस स्टोरी तयार करणार असाल तर त्या सक्सेस स्टोऱ्या ह्युमन इंटरेस्ट बेस असाव्यात. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की कमी खर्च पाहिजे, चांगला उभारला पाहिजे, कमी एफर्ट्स पाहिजेत ज्यातून मार्केटिंग चांगलं झालं पाहिजे, असं काही गोष्टी असतात त्याला ह्युमन इंटरेस्टचे असतात. म्हणजे खिशातला पैसा तर गेला नाही पाहिजे पण खिशात पैसा आला पाहिजे. तर अशा टेक्निक जे आहेत त्या तुम्हाला तिथं चेक करावं लागतील आणि त्या तिथं मांडावं लागतील. उदाहरणार्थ जर बघितलं तर जॅगरीपासून छोट्या छोट्या चॉकलेट्स बनवणं किंवा त्याच्या चॉकलेट सारख्या छोट्या छोट्या जे काही बॉक्स असतात, स्क्वेअर्स असतात, तर ते तयार करणं आणि ते सेल करणं, किंवा ऑर्गॅनिक जॅगरी याचं प्रोडक्शन करणं असेल, किंवा जॅगरीपासून बागॅस मोलॅसिस असेल, किंवा त्याच्यापासून तुमचं सेंद्रिय ऑर्गॅनिक जे काय कंपोस्ट असेल तर ते तयार करणं असेल, तर अशा वेगवेगळ्या स्टोरीज तुम्हाला तिथं सांगता येतील. म्हणजे जे काही शुगर केन आपलं फील्ड असेल तर त्या शुगर केन पासून आपण वेगवेगळे प्रोडक्ट आपण तिथं तयार करू शकतो. आता वेन वी प्रिपेअर द सक्सेस स्टोरी दॅट टाइम इट शुड बी कंपोज ऑफ. ह्या स्टोरीमध्ये काय गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या, इट शुड बी गुड आयडियाज. ह्याच्यामध्ये तुमच्या चांगल्या कल्पनाचं नियोजन किंवा मांडणी हे असणं अपेक्षित आहे. तुम्ही जी काय मांडणी देत असताय किंवा तुम्ही जी काय संकल्पना मांडत असता तर ती संकल्पना ही समोरच्याला योग्य वाटली पाहिजे किंवा समोरच्यानं त्या गोष्टी कन्सिडर करणं अपेक्षित आहे. अपिलिंग द वर्ड्स, म्हणजे समोरच्याला तुम्ही अपील करता आलं पाहिजे अशा पद्धतीची शब्दरचना, करेक्ट वर्ड, योग्य शब्दाची मांडणी, सो एज टू वर्क ऑन द सायकोलॉजी ऑफ द रीडर्स. आता या गोष्टी का गरजेच्या आहेत बघा, ज्या काय आपण कल्पना मांडतो किंवा आयडियाज असतात किंवा वर्ड्स असतात, फ्रेजेस असतात किंवा काही ज्या काही गोष्टी आपण तिथं प्रेझेंट करत असतो, ह्या गोष्टी ह्या ज्या रीडर्स आहेत तर त्या रीडरच्या सायकोलॉजी बेस आपल्याला तिथं तयार करावं लागतात. कारण तुम्ही बघितलं असेल, तुम्ही व्यवसाय जर बघितलं तर बरेच व्यवसाय असतात की जे नॉन प्रॉफिट नॉन लॉस वरती चालू असतात. बरेच असतात ते लॉस मध्ये असतात आणि बरेच असतात ते प्रॉफिट मध्ये असतात. आता याच्यामध्ये तुम्ही असं कधीच देणार नाही सक्सेस स्टोरी मध्ये की हा नॉन प्रॉफिट नॉट लॉस मधला पाहिजे, किंवा त्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला जास्तीत जास्त नफा मिळवून देणाऱ्या नाहीत. असं जर असेल तर त्यावेळी तुम्ही तिथं दुर्लक्ष करत असता. पण तुम्ही मांडणी करत असताना कुठलाही बिझनेस असेल किंवा कुठला एंटरप्राइज असेल तर इनिशियल स्टेजला हा नॉट प्रॉफिट नॉट लॉस, म्हणजे तुमचं जे काय मार्जिनल इकॉनॉमिक लेवल असेल ज्यामधून तुमचा प्रोजेक्ट हा रन होत असतो. सो यू शुड be composed your success story through good ideas, appealing words and correct words that will helpful for the change the psychology of the reader. Then for success story writing one should needs, ज्यावेळेस आपण यशोगाथा लिहित असतो त्यावेळेस आपल्याला काय गोष्टी लक्षात येतात, व्हर्बल फॅसिलिटी. तुम्ही जर अर्बन लँग्वेज म्हणजे शहरी भाषा मराठीच असते आणि ग्रामीण भाषा ही पण मराठीच असते, पण ती मराठी भाषेमधलं जरी डिफरन्स बघितला तर तुम्हाला तिथे मॅक्झिमम ऑब्झर्व होतो. म्हणजे मराठवाड्याचा जो काय भाषा असेल मराठीच असेल तर तिथली व्हर्बल जी काय लँग्वेज असेल कोकण रिजनची असेल, देन ईस्टर्न वेस्टर्न महाराष्ट्राची असेल तर याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं, थोडाफार फरक दिसतो. मराठीच असते पण त्याच्यामध्ये मांडणी असेल किंवा बोलणं असेल, उच्चार असतात किंवा शब्दार्थ असतात.
तर ते वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी केली जाते. तर तशा पद्धतीने लक्षात येईल, म्हणजे इझिली अंडरस्टँडेबल, जी आपणाला योग्य पद्धतीनं समजेल अशा पद्धतीची स्टोरी, यासाठी आपल्याला व्हर्बल फॅसिलिटी ही प्रॉपर यूज करायची आहे. देन कन्व्हिक्शन अबाउट द आयडियाज टू बी डेसिमेटेड, त्याच्यामध्ये आपण आपण तुम्ही असं केलं मी तसं केलं असं न करता, यू शुड कन्व्हिन्स द अपोनंट or you should convince the reader regarding whatever idea or whatever the project or what you get information, and upon that you inspire, and upon that you make your course of work. म्हणजे तुम्ही इतरांना कन्व्हिन्स करावं की ज्यातून जी आयडिया आपण मांडलेली आहे या आयडियाचं माहिती घेऊन त्यावेळी योग्य पद्धतीनं काम करून, एक योग्य पद्धतीनं काम करून किंवा एखादं चांगलं नियोजन किंवा निर्णय तिथं घेणं अपेक्षित असतं. देन ॲबिलिटी टू असॅम्युलेट इन्फॉर्मेशन, जास्तीत जास्त जेवढी काय माहिती असेल ते असॅम्युलेशन करण्याची सवय असावी. म्हणजे जर तुम्ही इन्फॉर्मेशन असॅम्युलेट केली तर त्याचं एक स्टोरेज होतं, आणि एखादी ज्यावेळेस तुम्हाला आवश्यकता असेल किंवा एखादी अशी सिच्युएशन असते की त्यावेळेस तुम्ही त्या गोष्टी करू शकता. सो यू शुड असॅम्युलेट द इन्फॉर्मेशन. जजमेंट इन चुझिंग अँड युझिंग द इन्फॉर्मेशन, तुम्हाला एक अंदाज असणं गरजेचं आहे की आपण कुठली माहिती चूज केली पाहिजे आणि कुठली माहिती यूज केली पाहिजे. आता जर तुम्ही बघितलं तर भाताचं उत्पादन, भातापासून हस्क काढून भाताचं छोटे छोटे पॅकेजिंग करून मार्केटिंग करणं हे कोकण रिजन मध्ये शक्य आहे, कारण मॅक्झिमम प्रोडक्टिव्हिटी रायची कोकण रिजनला आहे, त्या तिथल्या सॉइलला आहे. पण तेच जर तुम्ही इथं बघितलं, इथं केलं तर बघूया आपण करू म्हटलं तर तसं तुम्हाला मिळत नाही, की तेवढा उतार असेल त्याला आपण प्रोडक्टिव्हिटी म्हणतो, की त्या राईसला तुम्हाला मिळत नाही, मग तुमचा जो बिझनेस असेल तर तो लॉस मध्ये जातो. किंवा तुम्ही जर म्हटला कॅशू प्रोसेसिंग युनिट इथं मॅक्झिमम कमर्शियल स्केलवरती इथं आपण उभा करू आणि इथं कॅशू प्रोसेसिंग करून इथून मार्केटिंग करू. जे काय कोकण रिजन किंवा सी साईडला जे काय काजूच्या बागा असतात, जे कॅशू ऑर्चर्ड्स असतात, तर तिथलं प्रोडक्शन पाहता आपल्या इकडचं प्रोडक्शन कमी असतं, तिथून ट्रान्सपोर्ट करून येणं, त्याच्यावरती प्रक्रिया करणं, प्रक्रिया करून परत ते मार्केटमध्ये येणं, त्याची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ प्रोसेसिंग हे इन्क्रीज होत असतं. तर हे कमी करण्यासाठी किंवा ह्याच्यावरती आपल्याला जर बऱ्यापैकी विचार करायचा असेल तर आपण ज्या ठिकाणी ज्याचं प्रोडक्शन होतं, जो रॉ मटेरियल ज्या ठिकाणी अवेलेबल होतो, तर त्या एरियामध्येच आपल्याला अशा जे काही प्रोजेक्ट असतात ते चालू करावे लागतात. देन ओपन माइंडनेस, सॉरी, क्रिएटिंग इन प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन ऑफ द आयडियाज. या सक्सेस स्टोरी मधून बऱ्याच युवकांच्या मध्ये किंवा रीडर्स मध्ये जे काय प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन आहे, आपल्या कल्पना वगैरे असतात, तर त्या कल्पनाचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन हे तिथं करता येणं आवश्यक आहे. अशा पद्धतीची माहिती तुम्ही मांडा. उदाहरणार्थ गांडूळ खत कमर्शियल स्केलवरती जरी करायचं म्हणलं तर तुम्ही इनिशियल स्टेजला 1-2 बेड तयार करून ते सुरू करू शकता. त्याचे ट्रॅश वगैरे असेल, स्टबल वगैरे असेल किंवा इतर जे काही नियोजन असेल तर ते तुम्ही लर्न करू शकता, एक्सपिरियन्स घेऊ शकता. त्याला आपण प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन असं आपण म्हणतो. म्हणजे गांडूळ खत तुम्ही कुणी तिथं छोट्या खड्ड्यामध्ये पण तयार करू शकता, छोट्या पॉट मध्ये किंवा छोटासा जे काय तुमचं वेगळ्या गांडूळ खताच्या मेथड आहेत त्या पद्धतीने कुठल्या पद्धतीने तुम्ही करू शकता. छोट्या बॅग मध्ये, छोट्या बास्केटमध्ये सुद्धा तुम्ही ते करू शकता. पण त्याच्यामध्ये कमर्शियल व्ह्यू म्हणजे तुमचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन आहे, तुम्ही स्मॉल स्केलवरती करू शकता, तेच फक्त मोठ्या स्केलवरती नेलं. तर अशा आयडियाज असतात. ओपन माइंडनेस म्हणजे मन मोकळा असावं. ज्या काही सक्सेस स्टोरी आपण देत असतो, जी माहिती आपण यशोगाथेमध्ये घेणार असतो, तर ज्याची यशोगाथा असेल तर तो ओपन माइंडनेस असावा. त्यानं तिथल्या जे काय इकॉनॉमिक थिंग्स असतील किंवा जे काय मार्केटिंग रिलेटेड असेल, रॉ मटेरियल रिलेटेड असेल, इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड असेल किंवा अदर फिजिकल फॅसिलिटी रिलेटेड इन्फॉर्मेशन असेल, जे शुड प्रेझेंट नियर द ऑडियन्स. देन ॲबिलिटी टू इनोव्हेट, प्रत्येक ठिकाणी नवीन काहीतरी करणं अशी एक तुमची ॲबिलिटी असावी. सेल्स ओरिएंटेड ॲटिट्यूड, तुमचा जो ऍटिट्यूड, दृष्टिकोन असावा हा सेल्स ओरिएंटेड असावा. आणि सेन्स ऑफ पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी फॉर व्हॉट इज रिटन, तुम्हाला एक सेन्स असावा की आपली जबाबदारी आहे की आपण काय लिहित आहे आणि आपण कुणासाठी लिहित आहे. यू शुड सेन्स ऑफ पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी फॉर व्हॉट इज रिटन. द मास अपील अँड रिडेबिलिटी ऑफ द स्टोरी इम्प्रूव्ह विथ, तुम्हाला जर बघितलं तर आपल्याला मोठ्या संख्येमध्ये लोकांना अपील करणं असेल आणि त्यांची रिडेबिलिटी म्हणजे वाचनीयता असेल तर ती वाढवायची असेल तर काय लक्षात ठेवायला, फॅक्ट बेस्ड प्रेझेंटेशन.
तुमची मांडणी असेल तर ती फॅक्ट बेस्ड प्रेझेंटेशन. तुम्ही बघितलं असेल बऱ्याच सक्सेस स्टोरी आहेत त्याच्यामध्ये फोटोग्राफ्स असतात, पिक्चर्स असतात, कॉन्टॅक्ट नंबर दिले जातात, ईमेल आयडी दिले जातात, किंवा त्यांची टेलिव्हिजनवरती लाईव्ह जे काय इन्फॉर्मेशन असेल तर ती दाखवली जाते. तर बऱ्याच गोष्टी असतात. आता फक्त जो सक्सेस स्टोरी वर्तमानपत्रामध्ये येते तीच काही दिवसात तुमच्या टेलिव्हिजनवरती सुद्धा दिसत असते. म्हणजे फॅक्ट हे आपल्याला तिथं दिसत असतात. द यूज ऑफ शॉर्ट, करेक्ट, सिम्पल अँड कॅची वर्ड. शब्द असे वापरा, साधे, सोपे, सरळ असे शब्द तुम्ही वापरा. चुकीचे शब्द वापरू नका आणि त्याच्यावरती लक्ष केंद्रित होईल असे शब्द तिथं वापर करा. सेंटेन्सेस युजिंग मोर नाउन्स अँड वर्ब्स, फ्यू ऍडवर्ब्स अँड ऍडजेक्टिव्हज, कंजंक्शन एक्सेट्रा. वाक्यामध्ये नाम, क्रियापद, कर्ता, विशेषण, क्रियाविशेषण, त्यानंतर जोड शब्द हे जे काय असतात तरी काळजीपूर्वक वापरा. जोड शब्द सारखं वापरायचं, पॅराग्राफ सारखा करायचा, सारखं नाव न वापरायचं असं न करता. म्हणजे काय ग्रामॅटिकल रूल्स असतात, ग्रामॅटिकल रूल्स असतात तर ते फॉलो करा. शॉर्ट सेंटेन्सेस बेटर फॉर रीडिंग फॉर ऑर्डिनरी पर्सन. जे काही सर्वसामान्य लोक असतात त्यांना वाचण्यासाठी लय 40-50 शब्दाचं असं एक वाक्य न करता 10, 15, 20 शब्दापर्यंत एखादं वाक्य तयार करून तसे छोटे शब्द किंवा वाक्य तयार करून ती मांडण्याचा प्रयत्न करा किंवा त्याची मांडणी करण्याचा प्रयत्न करा. लाईकवाईज number of techniques, appeals, and most important things you should remember during writing the success story. The steps in writing success story. आता तुम्हाला सक्सेस स्टोरी लिहायची आहे तर कशी लिहिली पाहिजे बघा. फर्स्ट वन पॉइंट द लीड. तुम्ही लीड हा पार्ट न्यूज स्टोरी मध्ये पण बघितला, ह्याच्यामध्ये सुद्धा लीड हा पार्ट असतो. इट इज द पॅराग्राफ. फर्स्ट पॅराग्राफ ऑफ एनी न्यूज स्टोरी इज कॉल्ड शो विंडो. हा शो विंडो म्हणून त्याला बघितलं जातं. पहिला पॅराग्राफ असतो प्रत्येक न्यूज स्टोरीचा. आपल्या न्यूज स्टोरीमध्ये पण असतो आणि आपल्या सक्सेस स्टोरीमध्ये पण असतो. त्याला आपण शो विंडो म्हणतो. आणि विच वन शुड पुट द बेस्ट ऑफ वन सेल्फ. आणि ती एक सगळ्यात सर्वोत्कृष्ट माहिती म्हणून त्याकडे बघितलं जातं. आणि इट इज कॉल्ड लीड ऑफ द स्टोरी. त्यालाच आपण लीड म्हणतो किंवा त्या समोरचा भाग किंवा ज्या भागावरती आधारित पुढची डिटेल इन्फॉर्मेशन असते. बेस्ड ऑन द रायटर जजमेंट ऑफ द रीडर्स नीड अँड इंटरेस्ट, he should design the lead in an attractive manner to answer who, what, when, where, how and why of the event. त्याच्यामध्ये काय असतं लीड मध्ये बऱ्यापैकी जे काही टाइप क्वेश्चन असतात या क्वेश्चनचे आन्सर हे कव्हर करण्याचा प्रयत्न ह्या रायटरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मधून हा तिथं केला जातो. आणि बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तर म्हणजे WH टाइप क्वेश्चन असतात तर त्याची उत्तर एक चांगल्या पद्धतीने अट्रॅक्टिव्ह मॅनर मध्ये किंवा त्याचे एक प्रॉपर डिझाईन करून तिथं दिली जातात. देन द ओपनिंग स्टेटमेंट ऑफ द लीड इज कॉल्ड अ फीचर. आणि ज्यामध्ये तुमचं लीड मधला भाग जो ओपनिंग असतो त्याला आपण फीचर स्टोरी म्हणतो किंवा फीचर्स असं म्हणतो. त्याला आपण हायलाइट अँड पार्ट्स असं म्हणतो. म्हणजे ज्यावेळेस आपण लीडची सुरुवातच करतो, लीड हा भाग शो विंडो झाला आणि लीड मध्ये लिखाणाचा भाग जो असतो त्याला आपण फीचर्स म्हणतो. जसं तुम्ही बघितलं असेल जाहिराती असतात. आता हिरोची जर जाहिरात द्यायची म्हणलं हिरो गाडीची तर हिरो गाडीची जाहिरात देत असताना तुम्हाला सांगितलं जात नाही या कंपनीची गाडी या ठिकाणी तयार होते, या ठिकाणावरून ट्रान्सफर करून या ठिकाणी आणली जाते, या ठिकाणावरून त्याचं या ठिकाणी डिस्पॅच केली जाते, त्यानंतर या ह्याच्यामध्ये येते, याचा अवरेज एवढं एवढं आहे, त्यानंतर या गाडीमध्ये एवढं ऑइल टाकलं तर एवढे किलोमीटर जाते, या अशा टाईपचं इंजिन आहे, 2 स्ट्रोक आहे, 4 स्ट्रोक आहे किंवा काय आहे, क्लच आहे, प्लेट आहे, त्यानंतर BS4-6 असल्या बऱ्याच काय गोष्टी असतात. तर असं नाही म्हणता तुम्हाला थोडक्यात तिथं माहिती दिली जाते ऍव्हरेज किती, त्यानंतर या गाडीचा जे काय प्रमुख जे काय गोष्टी असतात म्हणजे अँटी ब्रेक सिस्टीम असेल, BS4 असेल, तर अशा ज्या काय नमूद करण्यासारख्या गोष्टी की ज्या तुम्हाला तिथं जास्त लक्ष न देता इकडे तिकडे न बघता तुम्हाला तिथं जाणवून येईल किंवा बघू शकता. त्याला आपण फीचर्स म्हणतो किंवा त्याला आपण हायलाइट अँड वर्ड म्हणतो किंवा हायलाइट अँड पॉईंट म्हणतो. जसं कुठली गाडी बघायला गेलं तर तुम्हाला तेवढंच दिसतं एका लिटर मध्ये एवढं अवरेज, तर ह्याच्यामध्ये BS6 आहे, त्यानंतर अँटी ब्रेक सिस्टीम आहे, डिस्क ब्रेक आहे, म्हणजे अशा काय किंवा मोनो सस्पेन्शन आहे, म्हणजे अशी विशेष फीचर्स किंवा वैशिष्ट्य असं आपण म्हणतो तर त्याला आपण काय म्हणतो फीचर्स. दिस मस्ट बी स्किलफुली वर्डेड टू वर्क ऍज अ बेट टू कॅच द रीडर्स. The strongest or most appealing aspect of the presentable matter may be put forth in the features. त्याच्यामध्ये सद्यस्थितीमध्ये जे काही गोष्टी असतात तर त्या ठिकाणी व्यवस्थितपणे त्याची मांडणी केलेली असते. द बॉडी ऑफ द स्टोरी. नेक्स्ट वन जो पार्ट असतो बॉडी.
ह्याच्यामध्ये नंबर ऑफ वर्ड्स 200 to 300 वर्ड्स यू शुड मेंटेन देअर. जो 200-300 शब्द असतात. पिक्चर स्टोरी मे बी लिटल लॉंगर, ठीक आहे, जास्त असू शकत नाही, थोड्याफार प्रमाणामध्ये लॉंगर असू शकते की ज्याच्यामध्ये तुम्हाला थोडक्यात जे लीड मधला पार्ट असेल तर त्या व्यतिरिक्त जे काही महत्वाच्या गोष्टी असतात तर त्या नमूद केल्या जातात. आणि द ओपनिंग सेंटेन्स ऑफ द स्टोरी द फीचर मे बी आन्सर वन ऑफ द 6 क्वेश्चन रेज्ड अबव व्हाईल द रिमेनिंग 5 क्वेश्चन कॅन गेट आन्सर्ड इन ड्यू कोर्स ऑफ द स्टोरी रायटिंग. म्हणजे बऱ्यापैकी डब्ल्यूएच टाईप क्वेश्चनचे मार्क डिटेल्ड आन्सर हे त्याच्यामधून मिळत असतात. And the story can run into a few several paragraphs depending upon the matter available and objectives of the story writer. आता या सक्सेस स्टोरी मध्ये जसं वर्तमानपत्रामध्ये न्यूज स्टोरी असतात त्या पद्धतीने 1-2 पॅराग्राफ मध्ये ती न्यूज स्टोरी संपत नाही, तर तुम्हाला बरेच 2-3-4 पॅराग्राफ असतात किंवा सेव्हरल पॅराग्राफ असतात की ज्याची मांडणी करत असताना व्हॉट एव्हर द इन्फॉर्मेशन यू गिव्ह, व्हॉट एव्हर इन्फॉर्मेशन यू गेट, अपॉन दॅट बेसिस यू प्रिपेअर or whatever your objective, your writer's objective, on that basis you prepare success story. Then, but it should follow the lead. Let the details of the story be presented in the order of their performance. This will facilitate to editor as well as the reader to decide whether to stop. त्याच्यामध्ये तुम्हाला लीड जो पार्ट असेल तर तो सुद्धा कन्सिडर करावा लागतो. आणि ज्या काही डिटेल इन्फॉर्मेशन असेल की डिटेल स्टोरी प्रेझेंटेशन असेल तर ती ऑर्डर, त्याचा परफॉर्मन्स ऑर्डर हा तिथे चेक करावा लागेल. आणि त्यानंतर एडिटर जो असतो, संपादक जो असतो किंवा मुख्य संपादक असतात तर ते डिसाइड करतात व्हेअर टू स्टॉप आणि व्हेअर टू एडिट द स्पेसिफिक पार्ट. लाईकवाईज टू मेक द बॉडी ऑफ द स्टोरी. म्हणजे पहिला लीड हा पार्ट आहे, दुसरा बॉडी, लास्ट द एंड ऑफ द स्टोरी. द स्टोरी शुड एंड विथ सम एनकरेजिंग अँड अपीलिंग वर्ड्स. आपली जी स्टोरीचा शेवट जो आहे तर तो प्रोत्साहनपर अशा शब्दाने किंवा वाक्याने किंवा फ्रेजेसने केला जातो की ज्यामध्ये तुम्हाला तिथं अपील केलं जातं की कन्व्हिन्स केलं जातं. You should try, you should enter, or you should inspire based on the available information. Likewise, then remember that success story is meant for disseminating of information. तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की यशोगाथा जी आहे हे फक्त माहिती प्रसारित करणं, मोटिवेटिंग द पीपल टू अडॉप्ट न्यू आयडियाज. जे काय लोक असतात त्यांना प्रेरणा निर्माण करणं की नवीन कल्पना ज्या काय आहेत तर त्या नवीन कल्पनाची माहिती घेणं. एन्करेजिंग पीपल टू कंटिन्यू विथ अडॉप्टेड प्रॅक्टिसेस. जी काही लोक आहेत तर त्या लोकांना अडॉप्टेड प्रॅक्टिसेस जे आहेत तर त्याच्याबद्दल एनकरेज करणं आणि त्याच्यामध्ये सहभागासाठी कन्व्हिन्स करणं. देन एन्करेजिंग पीपल सॅटिस्फॅक्शन विथ द अडॉप्टेड प्रॅक्टिसेस. जे काय आपण प्रॅक्टिसेस अडॉप्ट केल्या असतील किंवा नवीन तंत्रज्ञान आपण जे काही अडॉप्ट करणार असतो तर त्याच्यावरती तुम्ही समाधानी राहणं किंवा ज्या अडॉप्ट केलेल्या प्रॅक्टिस असतील तर त्या कंटिन्यू करणं, त्याच्यावरती काम करणं, यासारख्या ज्या काय महत्वाचे पॉइंट्स आहेत जे आपल्या सक्सेस स्टोरी मधून कव्हर केले जातात. ठीक आहे. लाईकवाईज द लेआउट ऑफ द सक्सेस स्टोरी, लीड, बॉडी अँड एंड ऑफ द स्टोरी. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर इलस्ट्रेशन मध्ये फोटोग्राफ्स असतात, ग्राफ्स असतात, मॅप्स असतात, पिक्चर्स असतात. बऱ्यापैकी तुम्हाला त्या सक्सेस स्टोरीमध्ये मॅक्झिमम हा स्पेस अवेलेबल असतो तर तो तुम्ही तिथं युटिलाइज करू शकता फॉर अदर काइंड इन्फॉर्मेशन. सो यू शुड रीड one success story that one published through Agro1 newspaper. You should check online also. Online Agro1 newspaper आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही चेक करू शकता. लाईकवाईज यू ओन प्रिपेअर सक्सेस स्टोरी इन युअर ओन विलेज. तुमच्या गावामधले अशी एखादी यशोगाथा जर असेल तर ती तयार करा. आता बऱ्यापैकी बरेच जण युवक आहेत की जे देशी गाव आहे तर त्याचं रिअरिंग करतात, त्याचं मॅनेजमेंट करतात, त्याचं मिल्क प्रोडक्शन करतात, त्याच्यामधलं जे काही मिल्क बाय प्रोडक्ट आहेत तर ते तयार करतात. त्याचं सेलिंग असेल, युरिन असेल, डंग असेल तर त्याचं एक प्रॉपर सेलिंग असेल. तर असे बरेच व्यवसाय जे आहेत आता सध्याचं बघितलं तर सस्टेनेबलच्या दृष्टीनं वाटचाल आपल्या भारताची चालू आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला आता रासायनिक खतांचं असेल किंवा जे काय वेगवेगळे जमिनीचा ऱ्हास करणारे म्हणजे दोज फॅक्टर डिटोरेट सॉइल should stop or adding or should change the practices in the farming. तर त्या पद्धतीने आपल्याला आता सेंद्रिय जे काय घटक आहेत तर ते मातीमध्ये ऍड करणं, त्यातून उत्पादन घेणं. तर अशा गोष्टीसाठी म्हणजे बऱ्यापैकी काव रिअरिंगचे असे काही त्रास असतात. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर बऱ्यापैकी जे काही ग्रुप फार्मर असतात तर ते रॉ मटेरियल वगैरे उदाहरणार्थ जॅगरीचं प्रोडक्शन त्याच्यासाठी त्याच्यामध्ये एंटर होतात. त्यानंतर बरेच असे काही युवक असतात की ते छोटासा जो प्रोसेसिंग रिलेटेड म्हणजे मिल्क प्रोडक्ट असतात किंवा घी वगैरे असेल त्याच्यामध्ये एंटर होतात.
किंवा अजून असे बरेच असतात की ज्यामध्ये प्रोजेक्ट जर तुम्ही बघितले तर त्यातून आपल्याला फार्म अँड फार्म रिलेटेड जे एंटरप्राइज असतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच हिशोब आता मिळू शकतात. म्हणजे एखादं ड्राय एरिया असेल किंवा डेझर्ट एरिया असेल किंवा जिथं अवर्षण परिस्थिती असेल, ड्रॉट प्रोन एरिया असेल, तर अशा ठिकाणी सुद्धा लोक डाळिंब असेल, संत्रे असेल तर याचं उत्पादन कशी घेतात किंवा जे काय फार्म पॉन्ड असतात तर त्याचं कन्स्ट्रक्शन कसं केलं जातं, ते 2-3 उन्हाळ्याच्या 2-3 महिन्यामध्ये कसं पाणी पुरवलं जातं, कसं पाणी दिलं जातं. तर अशा ज्या काही यशोगाथा असतात म्हणजे इतर जे काय त्या ब्रॉडप्रोन एरियामधले फार्मर्स आहेत तर त्यांच्यासाठी ती प्रेरणादायक अशा गोष्टी असतात. तर त्या गोष्टी तुम्हाला तिथे काय करायच्या नमूद करायच्या आहेत. लाईकवाईज इज द वन ऑफ सक्सेस स्टोरी यू प्रिपेअर फॉर युअर असाइनमेंट पर्पज. ओके, तुम्ही एक सक्सेस स्टोरी तयार करा म्हणजे तुमच्या असाइनमेंट मध्ये त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही मॅन्युअल कम्प्लीट कराल तर त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये अटॅच करा. त्यानंतर नेक्स्ट वन एक्झरसाइज आहे स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ DRDA. त्याला आपण डिस्ट्रिक्ट रुरल डेव्हलपमेंट एजन्सी म्हणतो. म्हणजे जिल्हा ग्रामीण विकास जे काय मोहीम आहे किंवा एजन्सी आहे तर याचं जे काय आपलं स्ट्रक्चरल फंक्शन आहे थोडक्यात तुम्हाला तिथे दिलाय की हा भाग जो असतो जो ग्रामीण भागाचा पूर्ण ऑल राऊंड डेव्हलपमेंटसाठी हा तिथं काम करत असतो आणि याचं जे काही स्ट्रक्चरल फंक्शनिंग असेल तर तेवढाच पार्ट ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचा आहे. तर याच्यामध्ये बघितलं तर इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम 1980 साली सुरू झालेला होता आणि दॅट वन वॉज एक्सटेंडेड टू ऑल द डेव्हलपमेंट ब्लॉक ऑफ द कंट्री. आपल्या देशातल्या सगळ्या जिल्ह्यांच्या मध्ये हा तिथं स्प्रेड करण्यात आला होता आणि द टार्गेट फॉर IRDP म्हणजे इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम वॉज असिस्ट द ॲव्हरेज 600 फॅमिलीज इन द ब्लॉक फ्रॉम द आयडेंटिफाईड टार्गेट ग्रुप. प्रत्येक ब्लॉक मधल्या 600 फॅमिलीला टार्गेट करायचं आणि त्यांचं सुधारणा करायची आणि इन अ इयर अँड टू डिसाइड that there should be a single agency which will be responsible for implementation of all program. आणि एक अशी एजन्सी आहे इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट म्हणजे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम असं आपण त्याला म्हणतो. हा जिल्ह्याच्या लेवलला म्हणून त्याला आपण डिस्ट्रिक्ट रुरल डेव्हलपमेंट एजन्सी यांच्यामार्फत तो राबवला जातो. तर यांच्या जे काही 600 फॅमिली टार्गेट करण्याचा हेतू असतो वेगवेगळे प्रोग्राम हे इम्प्लिमेंट करायचं असेल तर लोकांचा सहभाग आवश्यक आहे. आणि लोकांचा सहभाग असेल तरच लोक ते जे काय जे काय स्कीम्स असतात तर त्या तिथं घेऊ शकतात. याच्यामध्ये इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम IRDP असेल, ब्रॉड प्रोन एरिया प्रोग्राम असेल, ट्रेनिंग फॉर रुरल युथ अँड सेल्फ एम्प्लॉयमेंट जे काय महिला असतील तर त्यांच्यासाठी जे ट्रायसेमच्या ज्या योजना असतील ट्रेनिंग फॉर रुरल युथ अँड सेल्फ एम्प्लॉयमेंट तर हे जे काय वेगवेगळे प्रोग्राम आहेत त्यानंतर लाईव्हस्टॉक प्रोडक्शनचे प्रोग्राम असतात, त्यानंतर प्रोग्राम फॉर वुमन अँड चिल्ड्रन असे प्रोग्राम असतात, त्यानंतर नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम असतात, त्यानंतर ट्रेनिंग अँड व्हिजिट सिस्टीम किंवा तुमचे ब्रॉड प्रोन एरिया प्रोग्राम असतात म्हणजे बरेच असतात. नॅशनल ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन प्रोजेक्ट असे वेगवेगळे प्रोजेक्ट असतात, प्रोग्राम असतात. तर याचं सक्सेसफुल इम्प्लिमेंटेशन होणं हे गरजेचं असतं म्हणून ती एक एजन्सी आहे. तर ती एजन्सी अशा वेगवेगळ्या प्रोजेक्ट जे असतात ते प्रोग्राम असतात तर ते यशस्वीपणे राबवणं आणि त्याच्यामध्ये यशस्वी लोकांचा सहभाग नोंदवणं यासाठी ती काम करते आणि दॅट वन हेल्प फॉर मिनिमाइज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेंडिचर अँड रिझल्ट इन बेटर युटिलायझेशन ऑफ इनपुट इन्क्लुडिंग द पर्सन. आणि ही एजन्सी कशासाठी स्थापन केल्या की आपल्याला कमी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे प्रशासकीय जो खर्च असेल तर कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने ते योजना असतात किंवा प्रोग्राम असतात तर ते राबवते. आणि द एजन्सी एस्टॅब्लिश्ड ऍट द डिस्ट्रिक्ट लेवल जे आपल्या एजन्सी डिस्ट्रिक्ट लेवलला एस्टॅब्लिश झाले तर त्याला आपण म्हणतो डिस्ट्रिक्ट रुरल डेव्हलपमेंट एजन्सी किंवा त्याला आपण सोसायटी सुद्धा म्हणतो. आणि द एजन्सी इज हेडेड बाय द कलेक्टर ऑर डेप्युटी कमिशनर ऑर सीओ ऑफ जिल्हा परिषद. जे कलेक्टर असतो किंवा डेप्युटी कमिशनर असतो किंवा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असतो तर हा त्याचा हेड असतो आणि त्याच्या अध्यक्षतेखाली DRDA ही जी काही सोसायटी असेल किंवा एजन्सी असेल तर ती काम करत असते आपल्या राज्यामध्ये. आणि वेअर इज ऑफ द सेम स्टेटस द एजन्सी हॅज फुल टाइम एक्झिक्युटिव्ह ऑफिसर विथ द स्टाफिंग पॅटर्न ॲज शोन इन द चार्ट. आणि याच्यामध्ये असं काय नाही पार्ट टाइम वगैरे तुम्ही फक्त चेअरमन व्हा आणि त्याच्यावरती फक्त लक्ष ठेवा बाकीच्याने आपलं काम करा असं नसून त्याच्यामध्ये फुल टाइम हा पूर्ण स्टाफ असतो. कलेक्टर पासून सीईओ पासून सगळे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर वगैरे फुल टाइम असतात. आणि त्याचं जे काही स्ट्रक्चर आहे तर ते तुम्हाला खाली दिलंय. द अबव पॅटर्न इज सब्जेक्टेड टू चेंज ऍज पर द लोकल रिक्वायरमेंट. द डिस्ट्रिक्ट रुरल डेव्हलपमेंट एजन्सी has a governing body headed by collector, deputy commissioner and broadly membership of the governing body of DRDA as per. याच्यामध्ये जो काय डिस्ट्रिक्ट गार्डियन मिनिस्टर असतो तर तो चेअरमन असतो म्हणजे जे तुमचं पालकमंत्री वगैरे असतात हा त्याचा चेअरमन असतो आणि त्याच्या खाली कलेक्टर हा मेंबर असतो.
त्यानंतर एक स्टेट गव्हर्नमेंटचा मेंबर असतो, रिप्रेझेंटेटिव्ह हा स्टेट गव्हर्नमेंटचा असतो. त्यानंतर रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक, सेंट्रल जी काय सहकारी बँक असेल तर त्याचा एक रिप्रेझेंटेटिव्ह असतो. देन एक वन रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ लँड डेव्हलपमेंट बँक, एक जो मेंबर असतो तो लँड डेव्हलपमेंट बँकचा असतो. चेअरमन ऑफ जिल्हा परिषद, आपल्या जिल्हा परिषदेचा एक चेअरमन और हिज रिप्रेझेंटेटिव्ह तो एक मेंबर असतो. देन सिनियर मोस्ट ऑफिसर ऑफ द लीड बँक, आपल्या लीड बँकेचा एक सिनियर मोस्ट ऑफिसर त्याचा मेंबर असतो. जनरल मॅनेजर ऑफ डीटीसी, जो आपला डिस्ट्रिक्ट रिजनला जे जनरल मॅनेजर असतो डीटीसीचा, तर तो एक मेंबर असतो. टू रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द वीकर सेक्शन, वन ऑफ हुम मे बी ड्रॉन फ्रॉम द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब, जे मागासवर्गीय लोक आहेत तर या मागासवर्गीय लोकांच्या मधला एक रिप्रेझेंटेटिव्ह हा त्याच्यामध्ये असतो. जे काय ट्रायबल एरियामध्ये म्हणजे आदिवासी भागामध्ये जे लोक असतात तर त्यातला एक रिप्रेझेंटेटिव्ह त्याच्यामध्ये असतो. आता ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला एक स्ट्रक्चर दिलंय आणि या स्ट्रक्चर मध्ये सांगितलंय की गार्डियन मिनिस्टर हा चेअरमन असतो, कलेक्टर हा मेंबर असतो, त्यानंतर स्टेट गव्हर्नमेंटचा एक रिप्रेझेंटेटिव्ह असतो, त्यानंतर लीड बँकेचा लीड बँकेचा एक रिप्रेझेंटेटिव्ह असतो, जिल्हा परिषदेचा एक मेंबर असतो. तर असे बरेच असे जे बरेच मेंबर्स असतात ते त्याच्यामध्ये नमूद केले. त्याचा अर्थ जर बघितलं तर कोऑपरेटिव्ह बँक ही फायनान्शियल असिस्ट करत असते. लँड डेव्हलपमेंट बँक ही जे काय अनड्युलेटिंग लँड असतात, आता एखादा प्रोजेक्ट जरी किंवा एखादा प्रोग्राम जर इम्प्लिमेंट करायचा असेल तर त्या ठिकाणचं जे स्ट्रक्चर असेल तर त्या लँडशी जे काय अनुरूप जे काय गोष्टी असतात तर त्या लीड डेव्हलपमेंट बँक अंडर तिथे चालू असतात. लीड बँक मॅक्झिमम फायनान्स असिस्ट करत असते. त्यानंतर जे काय जनरल मॅनेजर डीटीसी म्हणजे जे काय दिल्ली टेक्निक कमिटी आहे तर त्यांचा एक मेंबर असतो की जे काय टेक्निकल पॉइंट्स असतात तर त्या ठिकाणी कव्हर केले जातात. आणि शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचे मेंबर घेण्याचा पाठीमागचा हेतू असतो की बरेच प्रोग्राम असतात आता जे मागासलेले असतात की ते भाग पुढे येण्यासाठी त्या लोकांच्या ज्या काही अपेक्षा असतात किंवा त्या लोकांच्या अडचणी असतात तर त्या मांडण्यासाठी हे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचे मेंबर तिथं घेतले जातात. त्यानंतर एक ग्रामीण भागातली रुरल वुमनची एक महिला रिप्रेझेंटेटिव्ह असते. मेंबर ऑफ पार्लमेंट किंवा मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, आमदार किंवा एखादा खासदार जो असेल तर तो त्याचा मेंबर असतो. आणि प्रोजेक्ट ऑफिसर हा मेंबर सेक्रेटरी असतो. जो प्रोजेक्ट कुठला असेल, जर तुम्हाला डेव्हलपमेंट ऑफ वुमन अँड चिल्ड्रन इन रुरल एरिया जर असेल तर त्याचा प्रोजेक्ट ऑफिसर हा वेगळा असतो. म्हणजे प्रत्येक जे प्रोजेक्ट असेल तर त्याचे जे काय वरचं स्ट्रक्चर राहतं ते सेम राहतं, तर त्याच्यामधला प्रोजेक्ट ऑफिसर हा फक्त वेगळा राहतो. जर तुमचं तिथं IRDP असेल तर त्याचा प्रोजेक्ट ऑफिसर वेगळा, त्यानंतर ट्रायसेम असेल तर त्याचा प्रोजेक्ट ऑफिसर वेगळा, DWCRA असेल तर त्याचा प्रोजेक्ट ऑफिसर वेगळा. तर अशा पद्धतीने फक्त प्रोजेक्ट ऑफिसर हा चेंज होत जातो, पण प्रोजेक्ट ऑफिसर हा तिथला एक स्ट्रक्चर आहे, ते स्ट्रक्चर मध्ये असतं, फक्त त्याचं नाव तिथं बदललं जातं. बाकी वरचे मेंबर असतात तर ते सेम असतात. आता याचं कसं कसं फंक्शनिंग चालतं बघा DRDAचं. याच्यामध्ये मेंबरशिप ऑफ द एजन्सी कॅन बी एनलार्ज्ड इफ कन्सिडर्ड नेसेसरी. त्याच्यामध्ये मेंबर हे वाढवता येत नाहीत, पण जर गरज असेल तर त्यावेळेस तिथं मेंबर वाढवता येतात. रिप्रेझेंटेशन मे ऑल्सो बी गिव्हन टू अदर मेजर कमर्शियल बँक्स वेअर दे प्रोव्हाइड साइजेबल क्रेडिट सपोर्ट टू द प्रोग्राम. आता जे काय रिप्रेझेंटेटिव्ह मेंबर्स असतात तर त्या कमर्शियल बँकचे वगैरे असतात, तर त्याच्यामध्ये क्रेडिट सपोर्टसाठी थोडक्यात आहे. The non-official nominees must be a resident of the district in which agency is located. आता याच्यामध्ये बरेच MLA MPs आहेत, जिल्हा परिषद चेअरमन वगैरे आहेत, हे नॉन ऑफिशियल मेंबर आहेत.
ऑफिशियल म्हणजे जे प्रशासनातून येतात त्याला आपण ऑफिशियल म्हणतो, आणि नॉन ऑफिशियल म्हणजे जे जनतेतून निवडून आले असतात तर त्याला आपण नॉन ऑफिशियल म्हणतो. ते नॉन ऑफिशियल नॉमिनीज का दिले जातात? कारण ते लोकल असतात, त्यांना तिथल्या जे प्रॉब्लेम असतात किंवा क्युरीज असतात किंवा तिथल्या अडचणी माहीत असतात, म्हणून त्यांना तिथं आपण एक मेंबर म्हणून किंवा सदस्य म्हणून तिथे घेत असतो. द गव्हर्निंग बॉडी मीट्स ऍटलीस्ट वन्स इन अ क्वार्टर. At the initial stage, it may be necessary to meet more often. Emergent meeting being called as when necessary to discuss urgent matters. आता ह्याची काय गव्हर्निंग बॉडी असते तर 2-3 महिन्यातून एकदा त्यांची मिटिंग असते. काही जर इमर्जन्सी काही गोष्टी असतील तर त्यावेळी तुम्ही इमर्जन्सी सुद्धा मिटिंग तिथं घेऊ शकता. असं एक एजन्सीचं काम आहे. DRDA constitutes several functioning committees. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या फंक्शनिंग कमिटीज आहेत. ह्याच्यामध्ये ऑर्गनायझेशन स्पेशलाइज्ड एजन्सीज मध्ये इंडस्ट्रियल अँड बिझनेस हाऊसेस, व्हॉलंटरी एजन्सीज, रोटरी अँड लायन्स क्लब, अकॅडमिक अँड रिसर्च इन्स्टिट्यूट आणि अदर बॉडीज मे ऑल्सो बी इन्व्हायटेड इन द सच कमिटीज. ह्याच्यामध्ये बऱ्याच कमिटीज इन्व्हाइट केलं जातं की त्यांचं सहाय्य किंवा असिस्टन्स हे त्याच्यामध्ये घेतलं जातं. आता याचं जनरल फ्रेमवर्क कसं चालतं? The central government provide additional finance for strengthening the administrative machinery and creating cell at the state level for supervision and guidance of DRDA as DRDAs in the formulating and implementing and monitoring and evaluating of the IRD program. म्हणजे इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्रामचं फॉर्म्युलेशन, इम्प्लिमेंटेशन, मॉनिटरिंग आणि इव्हॅल्युएशन साठी जे काही सेंट्रल गव्हर्नमेंट करून जे काही फंड असतो किंवा फायनान्शियल ऍडिशन दिलं जातं की ज्याचं तुमचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरी किंवा जे काही सेल्स असतात तर ते स्ट्रेंथन करणं असेल, आणि स्टेट लेवल जे आहे त्याच्यावरती सुपरविजन आणि गायडन्स करत असते. देन DRDA आर एक्सपेक्टेड टू टेक ॲडिक्वेट स्टेप इन अरेंजिंग नॉलेज and physical inputs, supplies and services, credit and other facility asset needed by the target beneficiary. DRDAचा अपेक्षा काय असते की जे आपल्याला वरून पैसा मिळाला असेल, जे काही प्रोग्राम राबवायचा असेल किंवा जे आपले कमिटी मेंबर्स असतील तर या सगळ्यांच्या माध्यमातून म्हणजे कोलॅबोरेटिव्ह वर्क कशासाठी? अरेंजिंग नॉलेज, फिजिकल इनपुट, सप्लाइंग द सर्व्हिसेस. म्हणजे पैसा आला 10 लाख रुपये तर त्याचं योग्य डिस्ट्रीब्युशन करणं, व्यवस्थित पैसा त्या प्रोजेक्टसाठी त्या कालावधीसाठी वापरणं, तो जो प्रोजेक्ट आपण राबवणार आहे तो यशस्वीरित्या त्याचं जे काही सक्सेस असेल का त्याला आपण फिजिबिलिटी म्हणतो तर ती फिजिबिलिटी इन्क्रीज करणं, आणि ज्या काय आपण सर्व्हिसेस ऑफर करणार असतो तर त्या सर्व्हिसेस आपण प्रॉपरली देणं. क्रेडिट अँड अदर फिजिकल असेट निडेड बाय द टार्गेट बेनिफिशियरीज. त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच फिजिकल सुद्धा गरजेचं असतात की त्या सुद्धा तुम्हाला तिथे अवेलेबल करून दिल्या जातात. उदाहरणार्थ जर तुम्ही बघितलं असेल की इंदिरा आवास योजना यासारखा जर प्रोजेक्ट असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त पैसा दिला जातो. काय ना काय असतं की घर बांधून पाहिजे असतं तर त्याच्यामध्ये तुम्हाला घरी बांधून दिलं जातं. ग्रामपंचायतीच्या मार्फत वेगळे तिथं टेंडर काढले जातात आणि ते टेंडरच्या माध्यमातून 1, 2, 3 त्याचं एक स्ट्रक्चर असतं. त्या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला तिथं घर, तुम्ही म्हणाल मला असा बघायला पाहिजे तर तसं होत नाही. त्यांचं जे काही स्ट्रक्चर असतं म्हणजे त्यांचं नियोजन असतं 5 लाख द्यायचं तुम्हाला, 5 लाखात घर बांधायचं. 5 लाखात कसं घर होतं? 4 भिंती असेल, आधी पार्टिशन असेल आणि वरती छत असेल आणि काय तर 2-3 आतमध्ये काय तर कपाट वगैरे असतं, असं काय तर त्यांचं नियोजन असतं. तर तुम्ही असं करा तसं करा म्हटलं तर ते होत नाही. तर त्यामुळे तुम्ही जर म्हणला की घर 5 लाख आहे, मला 5 लाखात आपलं घर बांधून द्या, पैसे नको, तर तुम्हाला घर बांधून दिलं जातं. पैसे असतील तर त्या पैशाचं तुम्ही घर तुम्ही स्वतः बांधू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला जर 10 लाखाचं घर बांधायचंय तर 5 लाख ते तुमचे शासनाचे असतील, 5 लाख तुम्ही स्वतःचे घालून तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही घर बांधू शकता. पण त्याच्यामधला जो काय डिवोशन असतं की त्याच्यामधलं जे काय नोंदणी असते तर तुमची इंदिरा आवासमध्ये येत असतं. तर अशा पद्धतीने DRDAचं स्ट्रक्चर जातं. लिस्ट ऑफ डिफरंट प्रोग्राम्स फंडेड बाय DRDA वर लिस्टेड. तर अशा पद्धतीचे आपले DRDAचे वेगवेगळे बरेच हे आहेत. स्मॉल फार्मर्स डेव्हलपमेंट एजन्सी, मार्जिनल फार्मर्स अँड ऍग्रिकल्चर लेबर्स प्रोग्राम, ब्रॉड फ्लोन एरिया प्रोग्राम, 10-15 जे काही प्रोग्राम आहेत तर त्याची तुम्ही लिस्ट एक तयार करा की प्रोग्राम आपल्या DRDA मार्फत ग्रामीण भागाच्या प्रॉस्परस लाईफ साठी तिथं इम्प्लिमेंट केले जातात. ठीक आहे. तर आपले आजचे 2 एक्झर्स आहेत, त्याच्यामधलं पाहायला स्टोरी आहे तर ती अॅग्रोवन मधली बघा आणि त्या पद्धतीने तुमच्या गावामध्ये कोण सक्सेस स्टोरीज असेल तर ती एक सक्सेस स्टोरी तयार करा. आणि जे आपले DRDAचे वेगवेगळे प्रोग्राम आहेत तर ते प्रोग्राम तिथं लिस्ट आउट करा आणि नेक्स्ट वीक पर्यंत आपल्या ग्रुपवरती कंबाईन दोन्हीचे एकत्रित जे काय तुमचं वर्क आहे तर ते तिथं सबमिट करा. ओके. शेलार सरांचं लेक्चर होतं तर ते मी घेतोय आता. नंतर 3:30 वाजता शेलार सर लेक्चर घेतील. माझं आता 4थ्या सेमिस्टरवर लेक्चर असल्यामुळे मी त्यानंतर तुमचं जे काही लेक्चर आहे आता स्टॉप करतोय आणि आपलं उद्या जे काही आपलं लेक्चर असेल तर ते कंटिन्यू करू. ओके. थँक्यू फॉर पार्टिसिपेट हिअर इन अटेंडिंग मीटिंग. नाव आय स्टॉप दिस मीटिंग फॉर फर्दर प्रोसेस. थँक्यू.